तर टीईटीचा पेपर फुटलेला आहे म्हणून दाखवतं, कोणी दाखवतंय की फुटलेला पण नाही. दोन्ही प्रकार म्हणजे मला अजून माहीत नाही, मी अधिकृत माहिती घेतलेली नाही. पण मला असं वाटतं की दोन्हीकडून झालेलं आहे. कोणी म्हणतं फुटलाय, कोणी कुठं चॅनल दाखवतं फुटलेला नाही. मला वाटतं तपासाची बाब आहे. पण असं होणार नाही. पण झालं असेल तर मला वाटतं यापेक्षा अजून गंभीर दुसरी गोष्ट असू शकत नाही. आणि यासाठी मग माननीय मुख्यमंत्री महोदय, आपल्या कल्पना आहे किती लक्ष घालून आहेत. देशाचे पंतप्रधान सुद्धा या सगळ्या बाबतीमध्ये नीटच्या पेपरच्या बाबतीत वगैरे त्यांनी लक्ष घातलेलं होतं. पण संपूर्ण माहिती मिळाल्याशिवाय, निश्चित काय झालेलं आहे हे कळल्याशिवाय मी यावर काही बोलू शकत. भाजपमुक्त राम पाहिजे, भाजपमुक्त राम या ठिकाणी पाहिजे देशामध्ये. त्याच्यासाठी आम्ही लवकरच आंदोलन करणार. तुम्ही आंदोलन करत राहा, तुम्ही कराल तेव्हा करा. पण लोकांनी उद्धव ठाकरे मुक्त महाराष्ट्र आता केलेला आहे. उद्धव ठाकरे सेना मुक्त हा आता महाराष्ट्र झालेला आहे. तुम्ही आता काही बोललात, लोकांचा तुमच्यावर विश्वास राहिलेला नाही. लोक निवडून आलेले सुद्धा जे जेमतेम लोक वोटर म्हणतात ते सुद्धा तुमच्याकडे राहायला तयार नाहीत. आता बोला, तुम्हाला काय बोलत असेल ते प्रयत्न करत राहा. पण आता जे आहे ते सांभाळा. पुढचं जाऊ दे काय होईल ते अजून, पण आता जे तुमच्याकडे ते सांभाळा. संविधान बदलायचंय म्हणून एकीकडे महायुतीमध्ये संख्याबळाची जुळवाजुळव चालली असं पण त्यांनी म्हटलं. ते सगळं जुनं झालं. आता लोकच त्यांच्याकडे राहिलेले नाहीत. सगळ्या देशभर लोक मोदींच्या पाठीशी आहेत, भाजपच्या पाठीशी आहेत, महायुतीच्या पाठीशी आहेत. त्यामुळे आता पुन्हा तेच शिळ्याकडीला उतरू नका. ते एकदा तुम्ही लोकांना फसवलं. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही असाच अपप्रचार केला, लोकांची फसवणूक केली. पण आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे. आता या भूलथापा मारणं बंद करा आणि याला आता लोक भाळणार नाहीत. विशेष म्हणजे 12 वर्षामध्ये नरेंद्र मोदी हे देशाचा विकास करू शकले नाही. वाराणसीमध्ये जाऊन बघा, ज्यांनी मोदींचे बूट चाटायला गेले त्यांनी देखील विकास केला नाही असं संजय राऊतांनी आज टीका केली. संजय राऊत काय बोलावं त्यांच्याबद्दल आता, त्या माणसाचं काय बोलावं. तरी बाबा ते मतदार सांगतायत ना. आज पश्चिम बंगाल सारख्या ठिकाणी सुद्धा आम्ही आज टोटल मेजॉरिटी घेऊन त्या ठिकाणी निवडून आलेलो आहोत. हे त्या संजय राऊतांच्या सर्टिफिकेटची गरज आहे का आम्हाला? मोदींनी काय केलं काय नाही हे सगळं देश बघतोय. त्यांनी काय केलं काय नाही केलं हे सगळं देश बघतोय ना. आणि लोक त्यामुळे आमच्या सगळे पाठीशी उभे आहेत. तुम्हाला 4 लोक तर निवडून आणता येत नाही अशी परिस्थिती तुमची झालेली आहे. जे तुमच्याकडे आहे ते तुमच्याकडे तर 2च खासदार तुमच्याकडे शिल्लक राहिलेले आहेत. आणि मग आता याच्यातून तर काही बोध घ्या, याच्यातून तर काही शिका का फक्त बडबडच करत राहाल? विश्वास नागरे पाटलांनी एका जाहीर कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवकाचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे. त्याच्यावरून राज ठाकरे म्हणतात की तुम्हाला जर संघाचं कौतुक करायचं असेल तर तुम्ही मनात ठेवा, जाहीरपणे बोलू नका. आणि असं करायचं असेल तर तुमचा राजीनामा द्या. मला वाटतं त्यात गैर काय आहे? राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना जी आहे त्यात काय म्हणजे काही चुकीचं आहे म्हणते? ही सगळी राष्ट्रभक्त तरुणांची संघटना आहे. त्याच्यामध्ये चुकीचं काहीच नाहीये. ते काय MIMचं कौतुक केलं का कुठल्या मुस्लिम जातीचं कौतुक केलं असं काही आहे का? नाहीच आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना सर्वांना माहित आहे देशामध्ये काय आहे म्हणून, सर्वांना माहित आहे. आणि म्हणूनच लोक आमच्या पाठीशी एवढ्या मोठ्या खंबीरपणे उभे आहेत. कारण त्या संघटनेमध्ये आक्षेपार्ह असं काहीच नाहीये. सर्व देशभक्तीचे गुण गाले जातात. राष्ट्रभक्त तरुणांची जी सगळी फौज आहे. त्यामुळे कोणाला वाईट वाटण्याचं कारणच नाही. त्यांनी जे बोलले, जे कौतुक केलं ते योग्यच आहे. एकीकडे आपण विकासाच्या पुढे भारत घेऊन चाललोय, महाराष्ट्र घेऊन चाललोय. मात्र आपल्या जळगाव जिल्ह्यात लांबण्यामध्ये एक घटना एकदम दुर्दैवी आणि संतापजनक घडलेली आहे की अक्षरशः कचऱ्याच्या घंटागाडीमध्ये मृतदेह घेऊन जातात सध्या प्रकार समोर आलेला आहे. या पद्धतीत नगराध्यक्ष म्हणतात की ग्रामीण रुग्णालयाची जबाबदारी आहे. ग्रामीण रुग्णालय म्हणते हा ठेका नगरपालिकेचा असतो. मात्र एखादा बेवारस माणसाचा मृत्यू तिथे भूमिका कचऱ्याच्या घंटागाडीत घेऊन जाणं तुम्हाला कितपत योग्य वाटतं? योग्य नाहीये. मला आताच तुम्ही सांगतायत पण असं झालं असेल तर हे अतिशय अयोग्य आहे. नगरपालिकेने विल्हेवाट व्यवस्थित लावायला पाहिजे. आणि असं कचऱ्याच्या गाडीत नेणं हे तर फारच चुकीचं आहे मला असं वाटतं. निश्चित मी या विषयाची माहिती घेऊन त्यानंतर मग मला संबंधित अधिकाऱ्याशी बोलावं लागेल. पुण्याचे काही भाविक जे आहेत ते काठमांडीवर अटकलेले सगळे नियम पालित केल्यानंतरही त्यांना अडचणीचा सामना. मी आताच बातमी बघितलेली आहे, आपल्या माध्यमातूनही मला कळालेलं आहे. निश्चित या संदर्भामध्ये मी लगेच माहिती घेतो. आमचा विभाग डिझास्टरचाच आहे, आपत्ती व्यवस्थापनाचाच आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्या बाबतीमध्ये मी लगेच त्याच्यामध्ये त्यांच्याशी संपर्कही करतो. पुण्यातले कोण लोक आहेत काय आहेत. आणि केंद्र सरकारशी राष्ट्र मंत्रालय आहे त्यांच्याशी सुद्धा आपण त्या ठिकाणी संपर्क साधून
मला वाटतं एरवी मुख्यमंत्री महोदयांनी लक्ष घातलं असेल, मला माहीत नाही, मी सकाळपासून कार्यक्रमामध्येच आहे, त्यांनी लक्ष घातलं असेल. पण नसेल तरी पण मग मी मुख्यमंत्री कार्यालयाशी बोलतो, परराष्ट्र खात्याशी आपण त्या ठिकाणी बोलून तात्काळ या विषयामध्ये आपण लक्ष घालून मार्ग काढू. ओके, केंद्रामध्ये मंत्रिमंडळाचे फेरबदल होण्याचे चालले आहे. तातडीने आपण आता मुंबईला चाललेले आहोत. नाही, त्याचा आणि याचा काही संबंध नाही. अजिबात कुठलाही संबंध नाही. हा, महाराष्ट्रातले काही चर्चा नवीन चेहरे येणार का मंत्रिमंडळात केंद्रामध्ये? नाही, मला ते आज काही सांगतात. तो सगळा विषय सगळा वरच्या लेवलचा आहे. तिथे कोणाला खाली विचारलं जात नाही. मुख्यमंत्री महोदयांना विचारलं जाईल, अध्यक्ष आहेत आमचे त्यांना विचारलं जाईल. पण हा सगळा विषय सगळा केंद्रीय जी समिती आहेत आमची, त्यांचा हा विषय आहे. त्यामुळे ते त्यात लक्ष घालतात. आम्हाला कुठली माहिती नसते. आपण भाजपाचे संकट मोठं करतो, तरी पण महाराष्ट्रामध्ये खूप मोठं आपलं वजन आहे. हा, मग कुठल्या चेहऱ्यांची काही संधी वाटेल का? नाही, कुठे नॅशनल कॅलेमिटी झाली, पूर आला, लँडस्लायडिंग झालं, कुठे काही आपत्ती आली, कुठे काश्मीरला सुद्धा काही गोळीबार झाला तर लोकांना आणायला मी जातो. पण या ठिकाणी माझं काही काम नाही, ही काही आपत्ती नाही आहे. हो, आपण जर बघितलं तर काही खासदार जे फुटले होते त्यांच्यापैकी काही लोकांना मंत्रिपद दिले जाणार आहे. तर आपल्या जळगाव जिल्ह्यातल्या खासदार स्मिता वाघ यांचं देखील नाव या ठिकाणी चर्चेत पाहायला मिळत आहे. दुसरे आपल्या खासदार आहे, त्यांचं मंत्रिपद काढून यांना स्मिता वाघांना दिली जाईल, जोरदार चर्चा नाही, मला या बाबतीमध्ये कुठलीही माहिती नाही. असं कुठलीही माहिती आमच्या कानापर्यंत अजून आले नाही.